नमस्कार मित्रांनो. कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विजया रेशीमला म्हणते की रेशीम, कधी कधी तू किती शहाण्यासारखं वागतेस ग. रेशीम म्हणते की आई, आता काहीही झालं तर माया मामी जसं म्हणते तसंच लग्न झालं पाहिजे. विजया तिच्या गळ्यातली बोरमाळ काढते आणि टेबलवर ठेवते आणि म्हणते की मधू, ही माझी बोरमाळ आणि अजूनही दागिने आहेत, हे सुद्धा दागिने देईल मी. असं म्हटल्यावर मधूला फार वाईट वाटतं आणि मधू विजयाला मिठी मारते. विजया म्हणते की मधू, कितीही मोठं टेन्शन येऊ दे, सगळे मिळून आपण त्या संकटाला सामोरं जाऊ. थोड्याच वेळात नित्या आणि नैतिक तिथे येतात. नित्या म्हणते की आजी, ह्या आहेत आमच्या पिगी बँक्स. आमच्याकडे खूप पैसे आहेत कबीर मामाच्या लग्नासाठी. आणि त्या दोन लहान मुलांचं कौतुक सगळ्यांना वाटतं. मधू त्या दोघांनाही जवळ घेते. गुंजा तिच्या रूममध्ये जाते. अशोक म्हणत असतो की अहो वहिनी, याची सर्वाची काय गरज आहे आणि अजून तारीखही नाही ठरली. मी करेल ना सगळं मॅनेज. विजया म्हणते की भाऊजी, माझी खात्री आहे की तुम्ही सगळं कराल, परंतु सुरुवात तर करायलाच हवी ना. हवं तर तुम्ही आमचा हा खारीचा वाटा समजा. तितक्यातच गुंजा तिथे येते. तिने ओढणीमध्ये तिचे दागिने आणलेले असतात आणि ती टेबलवर ठेवते. गुंजा म्हणते की माझं नाव तर गुंजा आहे, परंतु माझ्याकडं गुंजाभर सुद्धा सोनं नाही आहे. माझे सगळे दागिने तर चांदीचे आहे, परंतु तेवढाच माझ्या साहेबाच्या लग्नाला हातभार. हे बघून सर्वांनाही खूप छान वाटतं. मधू देखील गुंजाला जवळ घेते. तितक्यातच कबीर येतो आणि कबीर टेबलवर ते दागिने वगैरे बघतो. माफ करा मित्रांनो, मला फक्त तुमचा 1 मिनिट हवा आहे. प्लीज व्हिडिओला स्किप करू नका. माझी तुम्हाला फक्त एकच कळकळीची विनंती आहे. आपला पहिला नाती मराठी जो यूट्यूब चॅनल आहे, त्याचे 1 लाखांपेक्षा अधिक सदस्य होते. तो काही तांत्रिक अडचणीमुळे बंद झाला आहे. तरी आपण एक पुन्हा नवीन सुरुवात करणार आहोत. त्यात तुमच्या साथीची मला गरज आहे. तरी आता तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ बघताय, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सोबतच माझा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मला आशा आहे की तुम्ही नक्कीच मला एक नवीन सुरुवात करण्यासाठी मदत करणार आहात. मी तुमचे मनापासून आभारी आहे. प्लीज 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 मला एवढी मदत करा, कारण तुमच्या मदतीने आपल्याला पुन्हा एकदा नवीन सुरुवात करण्याचे बळ मिळेल. मी तुम्हाला मालिकांचे अपडेट सर्वात आधी पोचवेल, हे मी तुम्हाला प्रॉमिस करते. धन्यवाद. कबीर विचारतो की हे सर्व काय आहे आणि मामाच्या इथे बोलणी करायला गेला होता ना, मग तिथे असं काय घडलं की सगळ्यांनी आपलं श्रीधन इथं काढून ठेवलंय. काका म्हणतात की बोलणी करायला गेलो आणि बोलणी खाऊन आलोय. जेवणाचं आमंत्रण होतं, खायला दिलं तुपाशी आणि हाकलून दिलं उपाशीच. कबीर विचारतो की हाकलून दिलं म्हणजे? काका म्हणतात की हो. तर कबीर विचारतो की नक्की काय झालंय काका तिथे असं. मधू म्हणते की कबीर, असा विषय नाहीये, तू सोड. कबीर म्हणतो की 1 मिनिट काकू, तू सांग की तिथे नक्की काय झालंय. विजया म्हणते की कबीर, अरे आम्ही तिथं गेलो आणि त्यांनी आमचा अपमानच केला रे. त्यांनी अगदी सगळ्यांचाच अपमान केला आणि घडलेला सगळा प्रकार विजया कबीरला सांगू लागते. विजया म्हणते की शेवटी आम्ही काय करणार होतो, ताट्याला नमस्कार केला आणि निघालो तिथून. सर्वांच्या डोळ्यातलं पाणी बघून कबीरला फार वाईट वाटत असतं आणि तो म्हणतो की आलोच मी. तू म्हणते की कबीर, तू कुठे चाललाय, तू कुठेही जाणार नाही. कबीर म्हणतो की नाही, बस झालं आता, आज मला तू थांबवू नकोस आई. आणि कबीर तिथून निघून जातो. तर इकडे मृण्मयी मायेला म्हणत असते की मम्मा, तुला लोकांना डॉमिनेट करायला फक्त कारणं हवी असतात ना, मग ते मी असो, बाबा असो किंवा कबीरच्या घरचे असो. माया म्हणते की तू हळूहळू विषय कुठे नेते ना, हे लक्षात येतंय माझ्या. मृण्मयी म्हणते की मम्मा, मला हळूहळू विषय कुठेही नेण्याची काहीही गरज नाहीये. मम्मा, तू कबीरच्या घरातल्यांना आपल्याच घरी बोलवून तू अपमान केलास. माया म्हणते की तू मला जाब विचारतीयस. मृण्मयी म्हणते की मम्मा, मी तुझी मुलगी आहे, तुला जाब नाही, मी तुला प्रश्न विचारतीये. का केलंस तू असं? मम्मा, मी लग्न करून त्या घरात जाणार आहे. अगं, मला त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहायचंय. तुझ्या अशा वागण्याने कबीर किती हर्ट झाला असेल याचा विचार तरी केलायस का तू? तेवढ्यातच कबीरचा आवाज येतो की माया मामी, लवकर खाली या. आता मृण्मयी चांगलीच घाबरलेली असते. मृण्मयी आणि माया दोघीही खाली जातात. कबीर म्हणतो की माया मामी. त्यावर माया म्हणते की काय झालंय आणि ही काय पद्धत झाली का हाक मारण्याची आणि कशाला ओरडतोयस? कबीर म्हणतो की तुम्ही मला पद्धत शिकवू नका. खरं तर मी त्याबद्दल तुम्हाला जाब विचारायला आलोय. माया म्हणते की जाब? वाव, म्हणजे तू मला जाब विचारणास, फॅन्टॅस्टिक. कबीर म्हणतो की असा तोंडावर उर्मटपणा काय करता तुम्ही समजता काय स्वतःला? माया म्हणते की मी कुणीच नाहीये असं गृहीत धरूयात, परंतु मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आणि तू मला जाब विचारणास. कबीर म्हणतो की मग माझ्या घरची माणसं सुद्धा सेलिब्रिटी नाही, ती सुद्धा माणसंच आहे. तुम्ही त्यांना इथे जेवायला बोलावता आणि त्यांचा अपमान करता का? मृण्मयी म्हणत असते की कबीर, अरे मला तुझं सगळं मान्य आहे, परंतु प्लीज तू जरा शांतपणे बोल ना. तेव्हा कबीर मृण्मयीला म्हणतो की तू जरा शांत बस आणि तू मागे हो. यांनी जेव्हा माझ्या घरच्यांचा अपमान केला तेव्हा त्यांना कोणी सांगितलं का शांत राहायला?
सर्वेश म्हणतो की मी आणि आईने तिला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु ती नाही ऐकली. कबीर म्हणतो की नाही मामा, परंतु आज मी फक्त आणि फक्त माया मामीशी बोलायला आलोय. आजी म्हणतात की या प्रश्नाचं उत्तर मायानेच द्यायला हवं कारण तिनेच मधूच्या घरच्यांचा अपमान केला. मृण्मयी म्हणत असते की अरे कबीर ऐक ना, परंतु कबीर मृण्मयीचंही ऐकत नसतो. कबीर मायाला विचारतो की सांगा मामी, तुम्ही माझ्या घरच्यांचा अपमान का केलात? मृण्मयी म्हणत असते की कबीर तू प्लीज शांत हो, अरे मी याच गोष्टीबद्दल मॉमशी बोलत होते. माया म्हणते की पण एवढं झालंय तरी काय, गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करून तुम्ही मला एवढे कसले प्रश्न विचारताय? आणि ह्या सासूबाई सुद्धा म्हणताय की कबीरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मायाने द्यायची आणि कुठल्या प्रश्नांची उत्तरं देण्याची अपेक्षा करताय तुम्ही? त्याच्या घरच्यांना पैशांबाबतीत काही प्रश्न विचारले, दॅट्स ऑल. आजी म्हणतात की माया हा अपमान होता आणि कबीर विचारतोय ते बरोबर आहे. माया म्हणते की सासूबाई उगाच आगीत तेल ओतू नका. सर्वेश म्हणतो की माया जरा आईशी जरा सांभाळून बोल. माया म्हणते की कमॉन सर्वेश, मी जर काही प्रॅक्टिकल बोलायला गेले तर तुम्हाला कोणाला काही पटत नाही. कबीरच्या घरच्यांना इतका राग आला की ते न जेवता तिथून निघून गेले, तर या सगळ्यात माझी काय चूक आहे? सर्वेश म्हणतो की माया कोणालाही काहीही सांगण्याची आणि विचारण्याची पद्धत तुझी अतिशय वेगळी आहे, त्यामुळे तुझं बोलणं नेहमी अहंकारी आणि अपमानास्पदच वाटतं. कबीर म्हणतो की सॉरी, पण ही तुमची तात्विक चर्चा तुम्ही नंतर करा, आता मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवंय. आम्हींनी माझ्या घरच्यांचा अपमान का केला आणि आता काहीही झालं सॉरी आणि आता जरी काहीही झालं तरी मी ते सहन करणार नाही. माया म्हणते की अपमान? तिच्या नोकराला सांगते की जरा माझं चेकबुक घेऊन ये. सर्वेश विचारतो की चेकबुक? माया म्हणते की एक मिनिट, तुम्हाला प्रश्नांची उत्तरं हवी आहे ना? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. माया कबीरला म्हणते की साईन केलेला ब्लँक चेक आहे, तुला हवी ती अमाऊंट तू त्याच्यावर टाक. आजी म्हणतात की अगं काय करतेयस माया तू हे? माया म्हणते की सासूबाई, कबीरला माझ्याशी बोलायचंय की नाही? सर्वेश म्हणतो की माया, आयुष्यातले सगळे पैसे फक्त पैशांनीच सुटतात का? माया म्हणते की हो, पैसे नसले तर प्रश्न असतात आणि पैसे असले तर उत्तर भेटतात. आणि बाय द वे, कबीरला माझ्याशी बोलायचं आहे ना, तर तू मध्ये बोलू नकोस. लग्नाचा अर्धा खर्च करण्यासाठी तुम्हाला जी रक्कम हवी आहे ना, ती रक्कम तू यावर टाक, मग चेक डिपॉझिट कर, सगळेच प्रश्न सुटतील. कबीर तो चेक हातामध्ये घेतो आणि मायाच्या तोंडावर तो फाडून टाकतो. कबीर म्हणतो की माझ्या घरच्यांचा राग हा कुठल्याही रकमेवर विकला जाणार नाही. पैशांचा माज नक्की कोणाला दाखवता? हो, तुम्हाला फक्त पैशांची भाषा कळते ना? मेसेज बघा. तर माया म्हणते की मला काही मेसेज बघायचे नाहीये. कबीर म्हणतो की मला कोट्यावधींचे ऑफर्स आलेले मेसेज आहेत हे. माया म्हणते की आहे कोण ही लोक? तेव्हा कबीर तिला सांगत असतो की हा रुहानिया, याचं स्टिंग ऑपरेशन हे जगासमोर येऊन म्हणून मी त्याची बातमी छापू नये म्हणून त्याने मला मेसेज केला होता आणि तो मला 4 कोटी रुपये द्यायला तयार झाला होता. आणखी सुद्धा बरेच मेसेज आहेत माझ्याकडे. आणि हो, मी जर पैशांचाच विचार केला ना, तर तुमच्या कंपनीच्या टर्नओव्हर इतका पैसा 2 महिन्यांतच कमवेल. पण माझ्यासाठी माझा प्रामाणिकपणा जास्त महत्त्वाचा आहे आणि तो कुठल्याही ब्लँक चेकने विकला जाणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला कधीही विकत घेऊ शकत नाही कारण मी फक्त प्रेमाने विकला जातो आणि ते तुमच्याकडे अजिबात नाही, त्यामुळे तुम्हाला माझी किंमत कधीही परवडणार नाही. मृण्मयीला विचारतो की तुझं प्रेम आहे माझ्यावर? मृण्मयी म्हणते की हो. तो मृण्मयीचा हात धरतो आणि म्हणतो की झालं तर मग त्या सहीवर सगळं काही होऊ शकतं. लग्न करण्याच्या अनेक पद्धती आहे आमच्याकडे आणि मनात आणलं तर कसंही लग्न होऊ शकतं. उगाच तुमच्या मानाखातर आम्ही तुमच्या पद्धतीने लग्न करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा गैरफायदा घेऊ नका. कबीर मायाला म्हणतो की आणि राहिला प्रश्न पैशांचा, लग्नासाठी लागणारे सर्व पैसे 1 महिन्यात उभे करेल मी, मला काळजी करण्याची काहीही गरज नाही, असं म्हणून कबीर तिथून निघून जातो. आजी म्हणते की मधूने किती चांगलं वाढवलंय कबीरला, मला अगदी अभिमान वाटतोय तिचा. मृण्मयीला सुद्धा कबीरवर खूप प्राऊड फील होत असतं. सर्वेश म्हणतो की त्याला कळलंय की पैसा हे जगण्याचं साधन आहे, साध्य नाही. मृण्मयी म्हणते की बाबा, त्याच्या या स्वभावामुळे माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. सर्वेश मृण्मयीला जवळ घेतो तर माया तिथून निघून जाते. तर इकडे गुंजा किचनमध्ये विचार करत बसलेली असते. तितक्यातच मधू येते. गुंजा म्हणते की आई, माझं तुम्ही एक ऐकाल का? गुंजा म्हणते की आता एवढं जेवण तयार आहे तर 4 घास खाऊन घ्या ना सगळ्यांनी. 4 घास जर पोटात गेले ना तर सगळे प्रश्न आपोआप सुटतील. तर मधू सगळं बघत असते आणि म्हणते की काय गं, तू एवढे पक्वान्न कोणासाठी बनवलेस? तू म्हणते की अहो आई, तुम्हीच म्हणालात ना की दारी आलेल्या माणसांचं नीट स्वागत कर आणि सरपोतदारांच्या घरी आलेला पाहुणा हा जेवूनच गेला पाहिजे. हो आई, काय सांगू तुम्हाला, तुम्ही गेलात आणि दारावर पाहुण्यांची रीगच लागली. एक जण दारावर यायला लागला आणि मग मी सगळ्यांना जेवू घातलं. हो, तशी रीतच आहे ना आपल्या घरची. मधू म्हणते की अगं बाई, खरं की काय? गुंजा म्हणते की हो, त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद दिलाय. मधू विचारते की अगं पण ते पाहुणे कोण होते? गुंजा म्हणते की एक जोगवा मागणारी बाई होती, एक पोस्टमन होता
एक बिजली भरणारा माणूस होता. मधू म्हणते की अगं गुंजा किती भोळी आहेस तू. बरं जाऊ दे, ते माणसं तृप्त मनाने खाऊन गेले ना, मग जाऊ दे. आता आपल्या घरातले एवढ्यात कोणी जेवतील असं मला नाही वाटत, त्यामुळे तू हे सर्व झाकून ठेव. कारण मला तर एक वेगळीच काळजी लागून राहिली आहे. कबीर आता दादाच्या घरी गेलाय, तिथे जास्त काही झालं नाही म्हणजे मिळवलं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पोतदारांच्या घरी नवीन नोकर आलेला असतो, जो मृण्मयीने पाठवलेला असतो आणि ज्याला कबीरने फोन करून बोलवलेला असतो. तो म्हणत असतो की मी आतमध्ये येऊ का, मी सरपोतदारांच्या घरी कामाला आलोय. गुंजा म्हणते की काही गरज नाही, तुम्ही इथून निघून जा बरं. गुंजा त्याला तिथून काढून देत असते, तर कबीर म्हणतो की थांबा, मीच बोलवलंय त्याला इथे. मधू म्हणते की कशाला. कबीर म्हणतो की गुंजाला हातभार लागेल कामामध्ये. गुंजा मनात म्हणत असते की हा मला हातभार लावणार म्हणजे याचा अर्थ मला घरामधून काढणार. गुंजाला आता फार वाईट वाटलेलं असतं. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची गतुराणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.